हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर, चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक पॉझिटिव्ह विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. एका वेळी एकच काम करा आणि तेही एकाग्रतेने करा. या विचारातून आपल्याला इतकंच समजतं की एकाग्रतेने एकच काम केलं तर ते काम नक्की यशस्वी होतं. चला तर मग यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती ऐकत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातील काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1737 साली पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला. आजच्याच दिवशी 1829 साली सिरिल डेमियनला ॲकॉर्डियन या वाद्याचं पेटंट मिळालं. 1949 साली पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आलं. आजच्याच दिवशी 1951 साली तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी 17 बिंदू करार केला. 1956 साली आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले. आजच्याच दिवशी 1960 साली निऑन लाईटचे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1870 रोजी झाला. 1937 साली रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑइल उद्योग समूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 जुलै 1839 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1875 साली अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी स्लोन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1966 रोजी झाला. 1896 मध्ये गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1977 रोजी झाला. 1918 साली इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1997 रोजी झाला. 1926 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी गोविंद पिल्लई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 2012 साली झाला. 1926 साली भारतीय बिशप बॅसिल सायदादोर डिसोझा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1996 रोजी झाला. 1933 साली मुद्रित शोधन तज्ज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म झाला. 1951 साली रशियन बुद्धिबळपटू अनातोली कार्पोव यांचा जन्म झाला. अनातोली कार्पोव हे एक रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि माजी विश्व बुद्धिबळ स्पर्धक आहेत. 1975 ते 1985 या कालावधीत त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन याचबरोबर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रेस असोसिएशनने 9 वेळा सर्वोत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1995 साली जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली. 1997 साली माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणाऱ्या तेनसिंग नोर्गे यांचा नातू ताशी तेनसिंग यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले. 1052 साली फ्रान्सचा राजा फिलिप पहिला यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जुलै 1108 साली झाला. आजच्याच दिवशी 1707 साली स्वीडिश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनियस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 जानेवारी 1778 रोजी झाला. 1943 साली पटकथा लेखक आणि दिग्दर्शक कोवेलमुडी राघवेंद्र यांचा जन्म झाला.
1945 साली भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 जानेवारी 1991 रोजी झाला. 1965 साली क्रिकेटपटू वुरकेरी रमन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1857 साली फ्रेंच गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1789 रोजी झाला. 1906 साली नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेनरिक इस्बेन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 मार्च 1828 रोजी झाला. 2014 साली भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1921 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2014 साली भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 13 मे 1951 रोजी झाला. 1919 साली जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जुलै 2009 साली झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. मित्रांनो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.